मुलींना शिकवा अशा कितीही घोषणा होत असल्या तरीही आधी शाळा प्रवेशाचं दिव्य पार पाडावं लागतं। शाळा प्रशासनाची मुजोरी आणि राजकारण्यांचा वाढता दबाव यामुळे सर्वसामान्यांना वाली कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। ठाण्यामधल्या होली क्रॉस शाळेत प्रवेश न मिळालेल्या 19 मुली आणि त्यांचे पालक दाद मागतायत, पण त्यांची दखल कुणी घेत नाहीये। मुजोर शाळा प्रशासनाला वठणीवर आणणार कोण हा प्रश्न निर्माण झालाय। ठाण्यातील राबोडी भागातील ही होली क्रॉस शाळा, या शाळेनं प्रवेशाचा घोळ घातल्यानं पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचं वातावरण आहे। 29 मार्चला या शाळेनं प्रवेश देणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी फलकावर लावली, पण या यादीत नाव नसलेल्या पालकांकडून आणि राजकारण्यांकडून आलेल्या दबावामुळे शाळेनं यादी बदलली। 3 जूनला दुसरी यादी लावली, त्यात आधीच्या यादीतील 19 विद्यार्थिनींची नावच काढून टाकलेली होती। असा अचानक प्रवेश नाकारण्यात आल्यानं पालक आणि विद्यार्थी हवालदिल झालेत। सकाळी एक फक्त सिस्टर्स इथे गेटवर बसलेल्या होत्या, त्या फक्त आज फीज घेणार होत्या म्हणून त्या बसल्या होत्या। ते पण आमचं त्यांनी आम्हाला अक्षरशः इथे म्हणजे गेटवर कोणीतरी भिकारी उभे आहेत त्याप्रमाणे आम्हाला त्यांनी वागणूक दिली, नाही इथे उभं राहायचंच नाही, आउट। आणि ही शाळा मुलींसाठी स्पेशल आहे आणि कुठल्या तरी दबावामुळे जर आमच्या मुलीला ॲडमिशन नाही मिळालेलं ॲडमिशन जर कॅन्सल होतं तर आम्ही आता कोणाकडे बघावं। या अन्यायाविरुद्ध दाद मागायची तरी कुठे असा प्रश्न आता पालकांना पडलाय। यादीचा घोळ घालून शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू कसं शकतं असा संतप्त सवाल विचारला जातोय। शाळेचं व्यवस्थापन पालकांना दाद देत नाहीये, पालकांना गेटवरच अडवलं जातंय। मेन कोण आहे? मेन कोण आहे? नाव काय आहे? मेन नाव ना माहिती आम्हाला काय माहिती, आम्ही गेटवर काम करतो। मेन याचं नाव ना माहिती, तुम्ही तुमचा बॉस कोण माहिती नाही? प्रिन्सिपल फक्त माहिती आहे, आम्ही दुसरं कोणाला ओळखत नाही। प्रिन्सिपलचं नाव काय? सिस्टर लुइजा। नंबर काय का? नंबर देने के लिए इसको मना की है। झी मीडियानं शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण शाळेनं काहीच माहिती दिली नाही। झी मीडिया टीमने ह्या शाळेच्या प्रशासनात 2 दिवस सतत भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहिल्या दिवशी सांगण्यात आलं की आमच्याकडे नंबर नाही आहेत। दुसऱ्या दिवशी जेव्हा झी मीडियाच्या संवाद आम्ही जेव्हा आमचं कार्ड दिलं त्यानंतरही ते कार्ड बघून सुद्धा इथल्या जे शिक्षक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आम्ही कॅमेऱ्यासमोर येऊन काही बोलू शकत नाही, आम्हाला काहीच उत्तर द्यायचे नाही, अशी उत्तरं यांच्याकडून देण्यात आलेली आहेत। आता ठाणे महानगरपालिकेचा शिक्षण विभाग तरी काही कारवाई करतो का हे बघण्यापलीकडे पालकांच्या हातात काहीच नाही। आम्ही त्याच्यात चौकशी करू। नेमकं पूर्वीच्या यादीमध्ये नाव कुठल्या निकषाने गेले आणि कुठल्या निकषाने त्यांनी वगळण्यात आली किंवा यादी करण्यापूर्वी काय निकष लावण्यात आले त्या निकषाची आम्ही चौकशी करू। सर्वसामान्यांचा वाली कोण असा प्रश्न या निमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। या पालकांचा आणि मुलींचा दोष काय, कशाची शिक्षा त्यांना देण्यात येते, या प्रश्नांची उत्तरं कोण देणार? शाळा सुरू होण्याच्या ऐन तोंडावर या ठाण्यातील होली क्रॉस शाळेतील 19 विद्यार्थिनींच्या आणि त्यांच्या पालकांच्या वाट्याला वणवणच आलीये। कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।